कथा कोंडा नवल्याच्या बंडाची. भीमाजी टामसे पाटलांनी सांगितलेली कुकडेश्वराची कथा ऐकता ऐकता दिवस मावळतीला कसा गेला कळलं नाही. सूर्य डोंगराच्या आड गेल्याने सायंकाळ झाल्यासारखी वाटत होती. रात्र पडायच्या आत इंगळून गाठणं भाग होतं. हम रस्ता सोडून शॉर्टकटची पाऊलवाट आम्ही पकडली. झाडाझुडपांनी बहरलेल्या डोंगराची पाऊलवाट आम्ही चढू लागलो. हिरवा रंग आणि कपाळावर लाल भडक कुंकुम तिलक लावलेली तांबडाची जोडी हिरड्याच्या झाडावर बसलेली दिसली. या पाखराचं लावण्य पाहून डोळे सुखावले. त्याच्यापुढे आंब्याच्या झाडावर घोबडाची जोडी आणि त्यांनी 3 पिलं ओळीत बसलेली दिसली. फोटो घेण्यासारखं सुंदर दृश्य होतं. मित्राला त्यांचे फोटो घेण्यास सुचवलं, परंतु घोबडाचं दर्शन अशुभ असतं असं सांगून त्यानं फोटो तर घेतलेच नाहीत आणि घोबडाचं तोंडही पाहिलं नाही. कृतज्ञ माणसापेक्षा घोबडाचं तोंड पाहणं अधिक शुभदायी आहे असं माझं ठाम मत. कृपतेतही सौंदर्याचा आविष्कार असतो. 2 किलोमीटरचा चढ चढून आम्ही खिंडीत आलो. कुकडीचं खोरं ओलांडून आम्ही मीना नदीच्या खोऱ्यात प्रवेशलो. खिंडीच्या तोंडाशी 5 खडे गोळा करून टाकण्याची प्रथा आहे. आम्ही 5 दगड गोळा करून या ठिकाणी टाकून काटेरी झुडपांनी भरलेली पाऊलवाट उतरू लागलो. रस्त्याचंच अंधाराने आम्हाला गाठले. काटेरी झुडपांनी पकडलेले कपडे सोडवीत ठेचकाळत 4 किलोमीटरची पाऊलवाट उतरून आम्ही भाताच्या खाचरात आलो. दाणे भरलेली भाताची पिके गाण्यात तद्रूप आणि तन्मय झालेल्या गवयासारखी वाऱ्याबरोबर डुलत होती. त्यांच्या सुगंधाने मन मोहरून गेले. या भातशेतीतून आम्ही मिणेच्या पात्रात उतरलो. 8 वाजायला आले होते. पूर्वेकडून कोजागिरीचा दुधाळ चंद्र डोंगराआडून लपत छपत वर आला आणि त्याच्या रुपेरी प्रकाशाने सारा आसमंत उजळून निघाला. एका डोहात पडलेलं चंद्रबिंब निहाळत आम्ही एका खडकावर बसलो. छोट्या छोट्या बेडकुळीच्या किनाऱ्यावरील लहान पाकोळ्या पकडण्यात दंग होत्या. तेवढ्यात एक इरुळा पाडसाप सपासप पाणी कापीत आला. त्यावेळी बेडकुळ्यांची चांगलीच पळापळ झाली. पाकोळ्या खाण्याचे सोडून त्या ठिकठिकाणी लपू लागल्या, तळं गाठू लागल्या. तरी 2-3 बेडक्या सापाच्या मुखी गेल्याच. जीवस्य जीवनम या नियमांचं दर्शन निसर्गाने इथे आम्हाला दाखवलं. साप आणि बेडक्यांच्या हालचालीनं पाण्यावर तरंग उठले. त्यामुळं आकाशात लटकलेलं चंद्राचं मधाळ पोळं हेलकावू लागलं. त्याच्या शीतल किरणाने तळमळ पुलकित झालं. चंद्रकिरण पांघरलेल्या या मिणेच्या डोहावरनं उठावंसं वाटत नव्हतं. घड्याळांच्या काट्यांनी वेळेचं स्मरण करून देताच आम्ही उठलो. पात्रातून वर चढलो. कमरे एवढ्या दाट गवतातून इंगळूंची वाट शोधत चालू लागलो. गवतात दडलेल्या साप रानडुकराची भीती मनात डाचत होती. अशोक काठी आपटीत पुढे चालला होता. गवताळ प्रदेश संपल्यावर पुन्हा भाताची खाचरं लागली. त्यांच्या बांधावरून रात्री 10 वाजता आम्ही इंगळूनात पोहोचलो. भातशेतीनं वेढलेलं 50-60 उंबऱ्याचं इंगळून हे सह्याद्रीच्या कुशीतलं छोटंसं आदिवासी गाव. गावच्या चोहोबाजूनं सह्याद्रीचे उजाड आणि बोडके डोंगर उभे आहेत. पश्चिमेचा डोंगर चढून गेल्यावर कोकणात वाट उतरते. उत्तरेला दाऱ्याघाट व नाणेघाट आहे. पूर्वी कोकणात याच मार्गे दळणवळण होत असे. दक्षिणेला भीमा आणि घोडो नदीचे खोरे आहे. ठिकठिकाणी डोळ्यांना सुखावणाऱ्या देवराया अजूनही जिवंत आहेत. टेकाडावर वसलेल्या इंगळुणावरून महादेवाचा डोंगर, भोताळा डोंगर, गोविंदा डोंगर, कुंभाईचा डोंगर, हडावळा डोंगर, ढाकोबा डोंगर तसेच निमगिरी डोंगर, दौंड्या डोंगर या सह्याद्रीच्या शिखर रांगा नजरेत भरतात. श्री बाबूराव तामशांनी त्यांच्या घरासमोरील स्वच्छ सारवलेल्या अंगणात घोंगडी टाकली. गादीपेक्षा या रानातल्या घोंगडीचा स्पर्श अधिक ममतेचा व सुखावह वाटला. घोंगडीवर टेकताच पायपिटीचा थकवा नाहीसा झाला. आकाशातून चंद्रकिरणे पाझरत होती. भोवतालच्या सोनेरी भातपिकांवरनं धुंद सुगंध येत होता. स्वर्गीय आनंदाचा क्षणोक्षणी भास होत होता. नाचणीच्या गरम गरम भाकरी आणि खेकड्याच्या रश्श्यावर चांगला ताव मारून आम्ही पुन्हा घोंगडीवर येऊन लवंडलो. कोजागृहीमुळे माणसं जागी होती. बाबूरावांनी साऱ्यांना गोळा केलं. म्हातारी कोतारी पोरं सोरं बाया बापड्या कुतूहलापोटी आमच्या भोवती जमल्या. त्यांना शहरातल्या गमतीजमती सांगितल्या.
सारी पोट धरधरून हसली. मग त्यांच्या जीवनातील व्यथा आणि कथा, रान जनावरांच्या रोमांचकारी हकीकती, आदिवासी लोकगीतं ऐकत बसलो. आकाशातला मोहमयी पूर्ण चंद्र हळूहळू वर चढत होता. तसतशी आमची मैफल रंगू लागली होती. तत्कालीन सावकारांनी गरीब आदिवासींना देशोधडीला लावलं होतं. आदिवासींच्या संसाराची राखरांगोळी करून त्यावर माड्या इमले उभारले होते. इंग्रजी राजवट या सावकारांच्या पाठीशी भरभक्कमपणे उभी होती. त्यामुळं सावकार माजले होते. अव्वाच्या सव्वा व्याज घेऊन गरिबांना छळत होते. पिढ्यानपिढ्या आदिवासी सावकारांच्या मगरमिठीत अडकला होता. राक्षसी व्याजाच्या जात्यात भरडून निघत होता. हाडाची काडं करून राबत होता. तरी पोटाला अर्धी भाकर मिळत नव्हती. भातासह सारी पिकं सावकार कर्जाच्या व्याजापोटी ओरबाडून नेत होता. आदिवासींचं रक्त पिऊन सावकार चांगलेच गबर झाले होते. गाद्या गर्द्यांवर लोळत होते. गरीब आदिवासी उपासाने मृत्यूपंथाला लागला होता. हा अत्याचार कोंडे नवल्याला सहन झाला नाही. तो सावकारशाहीविरुद्ध पेटून उठला. शस्त्र जमा करून त्यानं टोळी उभारली. सत्तू मराठ्याच्या अगोदर त्याचं बंड सुरू झालं. तो सावकारांचा समाचार घेऊ लागला. आदिवासीनं व गरीब शेतकऱ्यांना लुटून श्रीमंत बनलेल्या सावकारावर त्यानं दरोडे घालायला प्रारंभ केला. नव्वदीला टेकलेला धोंडबा या कोंड्या नवल्याची कथा सांगू लागला. त्या टायमाला कोंड्या नवल्याचं बंड लई मातलं होतं. कोंड्या बुट्टा आणि निबार हाडापेराचा गडी, धोतार पैरण घालायचा, कंदे डुईवर पिवळं पागुटं, कंदी गुलाबी पटका बांधायचा, खांद्याला बंदूक, गळ्यात काडतुसाचा पट्टा व कमरेला तलवार असायची. पावकाळ्याला शेतात राबायचा, उन्हाळ्याला मुंबईला कामाला जायचा. मीना नदीच्या पलीकडचं उच्छिलं त्याचं गाव. सावकार म्हणजे सापाची जात. पूजाच्या फटाक्यानं आम्हा गरिबांची घरं त्यांनी मातीला मिळवली. गरिबांची भळी करून आपल्या घरावर सोन्याची कौले चढावली. आम्हा गरिबांची मात्र लई बैदाय झाली. कोंड्या मराठा गडी, त्याला ह्यो सहिला नाही. तो पेटला, सावकारांना बदडू लागला. त्याच्या टोळीत गणा आंबकर, दगड्या भेल, मारत्या भेल, आण्या भवारी, गणपा बोराडा, दगड्या रड्या, लव्या पिल्या हे डोंगरासारखं गडी होतं. त्याच्याजवळी ठासणीच्या बंदुका होत्या. कुऱ्हाडी भाल्या बरच्या होत्या. तलवारी होत्या. कोंड्या भिंगरीगत पळायचा. गटानं जाऊन सावकारावर दरोडं घालायचं. त्यानं पोलीस शिपायांना पळताभोई थोडी केली. लुटीचा सारा पैका तो गरिबांना वाटून टाकायचा. तेव्हा कोंड्या आम्हाला गळ्यातला ताईतासारखा वाटत होता. पोलीस पार्टीसारखी त्याच्या मागावा असायची. डिंब्याजवळ गुह्याला गणा आंबकर पोलिसांच्या तावडीत घावला. त्याने त्याला गोळीनं उडावला. गोळी गणाच्या पोटात घुसली. तसा कोंडी नवला बिथारला. थैमान घालायला लागला. मावाळ, कोकण, ठाणं त्यानं बदाडलं. धसई, नांदगाव, कोतुळ, आंबगावातला योग बी सावकार त्याच्या तावडीतून सुटला नाही. समद्याला त्यानं धुवून काढलं. सावकारासनी आणि गोऱ्यांना त्यानं जिरेला आणलं. तसा लई बहादर आणि हिकमती गडी होता. मुंबईला जाऊन शाणं त्यो जादू शिकून आला होता. टेहाळणी करण्याकरता तो गावागावात जायचा. जादू दावत दावत सावकारांची घरदारं न्याहाळायचं. रात्रीला दरोडत टाकायचा. तो इस्तवानं पटकत तोडायचा. जादूनं पुन्हा जोडायचा. गाय गुरावत त्याचा लई जीव. घरातली माय आणि दारातली गाय त्याला लई प्यारे. कसायानं चालवलेल्या गाया सोडून त्यानं नाणेघाटातनं माघारी वळावल्या. प्रारंभी चालण्याच्या श्रमामुळे डुलक्या घेत होतो. परंतु धोंडबाच्या तोंडून कोंडी नवल्याची कथा ऐकताच डुलकी पसार झाली. कान देऊन त्याच्या बंडाची कथा आम्ही ऐकू लागलो. एका अमावस्येच्या रात्री जुन्नरात डाका घालण्याचा बेत कोंडीनं आखला. त्यासाठी त्यानं गवत विक्याचं सोंग घेतलं. डोक्यावर भाताचा पेंडा घेऊन दिवसभर गुरासाठी पेंडा घ्या असं ओरडत तो दारोदार फिरला. फिरताना श्रीमंत सावकारांच्या घरांचं त्यानं निरीक्षण केलं. एका मालदार सावकाराचं घर त्यानं हेरलं. मध्यरात्रीला त्याच्या घरावर दरोडा घातला. जीवाच्या भीतीनं सावकारानं होतं नव्हतं तेवढं सोनं नाणं आणि पैसा मुकाट्यानं तिजोरीतून काढून कोंड्याला दिला. चांदीचं पोतं भरून रुपये कोंडीनं बैलगाडीतून नेलं. बोंब मारली तर ठार मारेन. हा गरिबांना लुटून तू पैसा मिळवलाय, तो पुन्हा गरिबाकडं पोहोचवतोय असं सांगून मोठं घबाड घेऊन कोंडी नवल्याची टोळी पसार झाली. रात्रभर सावकार दात उठ खात गप्प बसला. सकाळी त्यानं बोंब ठोकली. पोलीस ठाण्यात जाऊन दरोड्याची फिर्याद दिली.
कोंड्यानं आपलं सर्वस्व लुटलं म्हणून धाय मुकलून ढसाढसा रडला. फौजदार हवालदारासह 25 जणांच्या पोलीस पार्टीनं ताबडतोब घोड्यावरून कोंडी नवला आणि त्याच्या टोळीचा पाठलाग सुरू केला. लुटीची विल्हेवाट लावून कोंडी पसार झाला होता. क्रमशः पुढील भाग पुढील व्हिडिओत.